जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या लाचखोर कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे सापळ्यात अडकल्यानंतर ठेकेदारांनी चक्क जल्लोष केल्यानं त्यांचा कारभार नेमकं कशा पद्धतीने सुरू होता हे स्पष्ट झालं। अवघ्या 2 वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता पदाच्या खुर्चीत बसलेल्या ठाकरे गाजल्या त्या बेलगाम कारभारानं प्रशासकीय राजवट सुरू असल्यानं कोणत्याही खाते प्रमुखाच्या कारभारात लोकप्रतिनिधींचा मुळीच हस्तक्षेप नाही, झालाच तर आमदारांचा, तेही त्यांचे स्वीय सहाय्यकच निपटून घेतात। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते तर देव माणूस, कुणाला एका शब्दांनी सुद्धा दुखवतील असं त्यांच्याकडून कधी होणार नाही। त्यामुळे जाब विचारणं तर दूर की बात, ह्या देव माणसाच्या स्वभावामुळे खाते प्रमुखांना धाक दराराच राहिला नाही, जो तो मर्जीप्रमाणे कारभार करत आहे। पैसे खाण्याचा जणू या अधिकाऱ्यांना रोगच जडलाय। पैसे दिले तरच काम होईल अशी नवी ओळखच या खाते प्रमुखांनी करून ठेवली असं म्हणायला हरकत नाही। ठाकरे ह्या तर महिला असूनही त्यात एकदम सरस, पैसे असेल तर केबिनमध्ये यायचं असं त्यांचं फरमानच असल्याचं ठेकेदार सांगतात। पैसे दिले तरच काम आणि बिलावर सह्या अशा त्यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव जवळपास साऱ्याच ठेकेदारांनी घेतला होता। मध्यंतरी असंच वैतागून एका ठेकेदारानं तर थेट आक्रमक पवित्रा घेतल्यानं वातावरण थेट आत्मदहनापर्यंत पोहोचलं होतं। त्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला होता। जलयुक्त शिवाराची 16 कोटींची कामं टेंडर समितीकडे न पाठवता थेट कार्यारंभ आदेश काढण्याचं धाडस दाखवणाऱ्या ह्याच ठाकरे होत्या। त्यामुळे 3 कोटींचं नुकसान झालं होतं। फेरनिविदा काढण्याची ही वेळ आली होती, तरीही यातून त्यांनी धडा घेतील त्या ठाकरे कसल्या? उलट त्यांच्या बेभान कारभाराचा वारू उधळतच राहिला। मंत्र्यांच्या निधीतल्या कामांची परस्पर विल्हेवाट लावायलाही त्यांनी अजिबात मागंपुढं पाहिलं नाही। त्यांच्या कार्यालयातील एक महिला कर्मचारी थेट ठेकेदारांना कॉल करून तुम्हाला काम द्यायचं आहे ना असं सांगून बोलवून घेत असे। अशा पद्धतीनं त्यांनी तर अमाप पैसा कमवलाच, शिवाय त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही पद्धतशीरपणे हात धुवून घेतल्याचं ठेकेदार सांगतात। 1.5-2 वर्षाच्या काळात जवळपास 4-5 खोक्यांची माया ठाकरे यांनी जमवल्याचंही ठेकेदारांनी सांगितलं। अखेर 50,000ची लाच घेताना त्या सापळ्यात अडकल्या आणि एका बेभान कारभाराचा अंत झाला। त्यामुळेच ज्या दिवशी त्यांच्या हातात बेड्या पडल्या त्या दिवशी ठेकेदारांनी जुन्या इमारतीच्या आवारात चक्क जल्लोष केला। दरम्यान या आधी त्या वेळच्या शिक्षण अधिकारी वैशाली झणकर लाच घेताना अडकल्या होत्या।